नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज आगरी चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे। मंडळी, नमो शेतकरी सन्मान निधीच्या हप्त्यासंदर्भात काही महत्त्वाचं असं अपडेट आलेलं आहे। नमो शेतकरी सन्मान निधीचा जो काही 8वा हप्ता असेल त्याचं वितरण केलं जाणार आहे आणि तारीखसुद्धा जाहीर केल्यासारखीच आहे। या तारखेला हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार। आता ही नेमकी तारीख कोणती असणार आहे, शेतकरी किती पात्र असणार आहे आणि त्या शेतकऱ्यांना लागणारा निधी हा किती मंजूर करण्यात आलेला आहे याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। तर मंडळी, मी गणेश ठाकरे न्यूज आगरी चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर या साईडला एक सबस्क्राईबचं काळं किंवा तांबडं बटन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करा आणि जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करायला विसरू नका आणि जरी हा व्हिडिओ मोठा झाला तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला सुद्धा विसरू नका। तर मंडळी, ज्या अर्थी नमो शेतकरी सन्मानीचा 7व्या हप्त्याचं वितरण झालेलं आहे, PM किसानच्या 21व्या हप्त्याचं वितरण झालेलं आहे आणि त्यानंतर नमो शेतकरीचा जो काही 8वा हप्ता असेल त्याच्या संदर्भात सुद्धा काही महत्त्वाचं असं अपडेट आलं होतं। यापूर्वी सुद्धा सांगण्यात आलं होतं की 26 तारखेला आणि 15 जानेवारीपर्यंत हे नमो शेतकरी सन्मान निधीचे पैसे जमा केले जातील, परंतु काही तांत्रिक अडचणी किंवा जे काही निधी असेल त्याची जी काही प्रक्रिया असेल ती पूर्ण झाल्या न कारणाने ते पैसे वाटप झाले नव्हते आणि आता नमो शेतकरी सन्मान निधीचा जो काही 8वा हप्ता असेल तो सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे। यापूर्वी सुद्धा नगरपंचायत आणि नगरसेवकच्या जे काही निवडणुका होत्या त्या अभावी शेतकऱ्यांना जे काही नमो शेतकरी सन्मान निधीचा 8वा हप्ता असेल त्याचं वितरण केलं जाणार होतं, परंतु त्या पैशाचं वितरण झालं नव्हतं आणि जवळपास PM किसानचे जे काही शेतकरी पात्र आहेत त्याच पद्धतीने नमो शेतकरी सन्मान निधीसाठी सुद्धा तेवढेच शेतकरी पात्र आहेत। अर्थातच काय तर 90,42,241 शेतकरी नमो शेतकरी सन्मान निधीसाठी पात्र आहेत, म्हणजेच कृषी विभागाच्या माध्यमातून जे काही अहवाल असतील ते सादर करण्यात आलेले आणि आता शेतकऱ्यांच्या खात्यावर जवळपास 1800 कोटीचा निधी हा मंजूर केला जाणार आहे आणि 28 जानेवारी या दिवशी PM किसानच्या नमो शेतकरी सन्मान निधीच्या 8व्या हप्त्यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण GR काढला जाईल आणि त्या GRच्या माध्यमातून जे काही नमो शेतकरी सन्मान निधी योजना असेल त्याच्या 8व्या हप्त्यासाठी जे काही लागणारं बजेट असेल 1800 कोटीचं त्याची तरतूद केली जाईल आणि त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर म्हणजेच फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जातील। अर्थातच काय तर फक्त 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहेत, मग त्याबरोबर जे काही 9 हप्ता असेल ते सुद्धा दिला जाणार नाही आणि PM किसानचा 22 हप्त्याचं वितरण सुद्धा केलं जाणार नाही। फक्त शेतकऱ्यांच्या खात्यावर 2000 रुपये हे जमा केले जाऊ शकतात आणि ही जी काही प्रक्रिया असेल ती 28 जानेवारीच्या नंतर केली जाईल, त्याच्या संदर्भात GR काढला जाईल आणि त्यानंतर 5 फेब्रुवारीपर्यंत हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर कधीही जमा केले जाऊ शकतात। अशा पद्धतीने एक महत्त्वपूर्ण असं अपडेट होतं। नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका। जय शिवराय।